जय शिवराय मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील मागणीचा विचार करता राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये बदल करण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये 2 बदल करायला मंजुरी दिलेली आहे। हे बदल झाले 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आणि याच अनुषंगाने एक दुसरा निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2026-27 ची अट रद्द करण्याबाबत। परंतु दोन्ही बदल एकत्र सांगण्यात आल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण केले जात आहे की नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार, 2026-27 ची अट शिथिल करण्यात आली, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा वगैरे वगैरे। आणि याच्यामुळे नियमित जे कर्जदार शेतकरी आहेत यांच्यामध्ये एक संभ्रमाचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे। मग एकंदरीत या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे का या शेतकऱ्यांवरती अन्यायच होतोय, हेच आता थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांवरती आजही अन्यायच होतोय। जो शासनाच्या माध्यमातून बदल करण्यात आलेला आहे त्याचा कुठलाही दिलासा या शेतकऱ्यांना मिळणार नाही। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या हालाकीच्या परिस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांकडे नसलेला निधी, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा कुठेतरी उसनवारीने कर्ज काढून नको ती परिस्थिती स्वतःवरती ओढून या शेतकऱ्यांनी आपली पीक कर्ज भरलेली आहेत। ही पीक कर्ज भरत असताना काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून 2022-23 मध्ये भरली, पुन्हा थकीत झाली, पुन्हा शेतकऱ्यांनी यावर्षी 2025 मध्ये भरली, कधी कधी 2-3 वर्ष भरता आलं नाही म्हणून काही शेतकऱ्यांनी यावर्षी भरली, काही शेतकऱ्यांनी 23-24 मध्ये भरली, पुन्हा थकीत राहिली, पुन्हा यावर्षी भरली। अशा प्रकारे अखंड अशा प्रकारे ती पीक कर्ज भरण्यात आलेली आहेत। शासनाच्या माध्यमातून ज्या अटी घालण्यात आलेल्या त्याच्यामध्ये 22-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षापैकी 2 वर्ष आणि 25-26 या वर्षामध्ये ते कर्ज भरलेलं असावं। 26-27 ची जी काय अट आहे ती हटवण्यात आली। आता 26-27 ची अट हटवण्यात आल्यामुळे जो उशीर होणार होता त्याच्याऐवजी अनुदान लवकर मिळेल, पण अनुदानासाठी शेतकरी पात्र झाले तरच ते अनुदान मिळणार आहे ना। त्याच्यामुळे 2022-23, 23-24, 24-25 आणि पुन्हा 25-26 या 4 वर्षापैकी 2 वर्षाची जी अट आहे ती अट आज सुद्धा जाचक आहे। कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना 4-5 वर्ष कर्ज भरता आलं नव्हतं, त्यांनी यावर्षी भरलं, तर त्यांनी काही गुन्हा केलाय का? त्या शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 50,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे। मग हा कुठला न्याय की जे कर्ज थकवतील त्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी आणि जे नियमित भरतील त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान। त्याच्यामुळे शासनाने ज्याप्रमाणे 2019च्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिला त्याचप्रमाणे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा कुठेतरी दिलासा देणं गरजेचं आहे। याच्यामध्ये 2022-23, 23-24 आणि 24-25 त्याचबरोबर 25-26 ही जी अट आहे या अटीच्या ऐवजी आजच्या तारखेला जो शेतकरी नियमित कर्जदार आहे म्हणजे ज्यांनी 30 जून रोजी पर्यंत आपली कर्ज भरलेली आहेत, मग ते कुठल्याही वर्षी भरून सध्या जो कर्जदार नियमित आहे अशा सर्व नियमित कर्जदारांना सरसकट हे अनुदान देणं गरजेचं आहे। कारण आजच्या मितीला तो नियमित कर्जदार आहे। आता जे थकीत आहेत त्यांना थकीतचा लाभ मिळणार आहे, परंतु नियमित कर्जदारांना यावर्षी भरलं नाही, त्यावर्षी भरलं, यावर्षी भरलं नाही, त्यावर्षी भरलं करून तो नियमित असताना सुद्धा त्याला जर एकही रुपया लाभ नाही मिळाला तर त्या शेतकऱ्या एवढा मोठा अन्याय कुणावरतीच होणार नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये कुठलाही शेतकरी कर्जमाफी आपली जी काही कर्जाची रक्कम आहे ही परत फेडण्याची मानसिकता ठेवणार नाही। एकंदरीत कितीही कर्जमाफ्या केल्या तरी पुन्हा एकदा शेतकरी थकीत कर्जात राहतील, कारण कर्ज जर थकीत ठेवले तर कर्जमाफी मिळते, परंतु कर्ज जर नियमित भरले तर कुठलाही लाभ मिळत नाही। ही मानसिकता कुठेतरी समोर येऊ शकते। त्याच्यामुळे 50,000च्या ऐवजी अनुदानामध्ये वाढ करावी। याचबरोबर या शेतकऱ्यांसाठी लावलेले हे जे काही जाचक अटी, ज्या खऱ्या अटी याच्यातून कमी करणं गरजेचं होतं, त्या अटी कुठेतरी कमी केल्या जाव्यात, हीच एक शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी असणार आहे। त्याच्यामध्ये हुरळून जाऊ नका, कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका। ज्या काही बातम्या दिल्या जात आहेत त्या बातमीमध्ये काही चुकीचे संदर्भ जोडले जात आहेत। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे एक बदल केलेला आहे, तो बदल म्हणजे 2026-27 ची अर्थात पुढच्या वर्षीची जी अट होती ती अट हटवलेली आहे। आता याचबरोबर या मागच्या अटी सुद्धा हटवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि प्रयत्न जर केलं तर मुख्यमंत्री नक्कीच या कर्जमाफीच्या या नियमित कर्जदारांना दिलेल्या अनुदानामध्ये बदल करण्याचा विचार करतील। धन्यवाद।